नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण या चॅनलमार्फत तलाठी या परीक्षेसाठी आपण प्रश्नांची सराव सिरीज चालू केलेली आहे. तर आज आपण घेणार आहोत बघा इंग्रजी ग्रामर या विषयावरील प्रश्नपत्रिका आहे. आणि आपण मराठी ग्रामरची वेगळी सिरीज चालू केलेली आहे आणि जीएसची सुद्धा वेगळी सिरीज चालू केलेली आहे. तर आजचा ग्रामरचा पेपरसुद्धा महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, तर बघा इथं पहिला प्रश्न काय दिला आहे, चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन. ठीक आहे, ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. ठीक आहे, इथं आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे ज्याचं उत्तर अंडरलाईन केलेला. ठीक आहे, म्हणजे जे इथं वाक्यामध्ये आपण अंडरलाईन केले त्याचं आपल्याला मीनिंग सांगणारा पर्याय द्यायचा आहे. पहिलं वाक्य पाहू आपण अगोदर. वाक्य काय दिले पहा, माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज फर्स्ट जॉब यस्टरडे. बघा इथं काय म्हणलं आहे, तर बघा या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला भाग कोणता आहे, बघा इथं गॉट द सॅक. राईट, आता हा जो अंडरलाईन केलेला भाग आहे त्याचं आपल्याला मीनिंग द्यायचं आहे. तर इथं बघा 4 पर्याय दिले. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, वॉज डिसमिस्ड फ्रॉम. तर याचं मीनिंग काय येतं, वॉज डिसमिस्ड फ्रॉम. बघा, माय फ्रेंड वॉज डिसमिस्ड फ्रॉम हिज फर्स्ट जॉब यस्टरडे. ठीक आहे, म्हणजे आपण याला सुद्धा रिप्लेस करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. बघा इथं काय म्हणले, सिनोनिम आपल्याला द्यायचे आहे अंडरलाईन केलेल्या शब्दासाठी. पहिलं वाक्य पाहू आपण. वाक्य काय बघा, अर्थ डेमॉन्स्ट्रेट्स द इम्पॉर्टन्स ऑफ बिंग आयरोनिक. ठीक आहे, हे वाक्य आपलं. तर याच्यासाठी आपल्याला अंडरलाईन केलेला शब्द कोणता बघा, तर डेमॉन्स्ट्रेट नावाचा. तर याचा आपल्याला बाजूला मीनिंग दिलं आहे, तर तुम्ही चेक करू शकता डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय. तर याचा आपल्याला सिनोनिम द्यायचं आहे. तर उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2, सबस्टॅन्शिएट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील, सबस्टॅन्शिएट. पर्याय क्रमांक 2 उत्तर सिनोनिम आहे. पुढचा प्रश्न, अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स इज मिसस्पेल्ड, रिप्लेस इट विथ सुटेबल ऑप्शन फ्रॉम द गिवन. बघा इथं वाक्य दिलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये अंडरलाईन केलेला भाग जो आहे तर तो कसा मिसस्पेल्ड आहे, चुकीची स्पेलिंग आलेली आहे त्याच्यामध्ये. तर पहिलं आपण वाक्य पाहू. वाक्य काय दिलं बघा, जॉन लेनन फिल्ड आउट ऑल द नेसेसरी पेपर वर्क अँड देन सेटल डाऊन फॉर अ लॉंग वेट. आता याच्यामध्ये अंडरलाईन केलेला भाग कोणता बघा, इथं हायलाईट केला आहे, तुम्हाला दिसत असेल. जॉन लेनन फाइल्ड आउट ऑल द नेसेसरी. आता याच्यामध्ये कोणती तरी मिस्टेक आलेली आहे बघा, स्पेलिंग मिस्टेक. आता जॉन लेनन हे ते व्यक्तीचं नाव आहे, तर याच्यामध्ये काय मिस्टेक होणार नाही. बघा इथं फिल्ड आउट हे सुद्धा बरोबर आहे, ऑलसुद्धा बरोबर आहे, द सुद्धा बरोबर आहे. आता याच्यामध्ये नेसेसरीची स्पेलिंग चुकलेली आहे. ठीक आहे, इथं नेसेसरीची स्पेलिंग मी तुम्हाला दिलेली आहे, इथं पाहू शकता. तर बघा याचं उत्तर काय तर बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. ठीक आहे, फाइल्ड आउट ऑल द नेसेसरी. बघा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इथं फक्त नेसेसरीची स्पेलिंग चुकली, तर इथं आपण पर्यायामध्ये नेसेसरीची स्पेलिंग अगदी बरोबर दिलेली आहे, चेक करू शकता. पुढचा प्रश्न, डायरेक्शन इथं काय दिले बघा, सेंटेन्स विथ अन अंडरलाईन अँड फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. ठीक आहे, इथं आपल्याला काय नाही फ्रेझल वर्ब दिले, तर त्याचं आपल्याला मिनिंग द्यायचे, बाकी काहीच नाही करायचं. वाक्य किती मोठं असू द्या, प्रश्न किती मोठा असू द्या, फक्त त्याला शॉर्ट करायला शिका. बघा इथं वाक्य दिले अगोदर काय दिलं, आय वॉज लुकिंग आफ्टर माय पॅरेंट्स. ठीक आहे, आता तुम्हाला फ्रेझल वर्ब जर पाठ असेल तर याचं उत्तर 2 मिनिटात यायला पाहिजे. बघा इथं अंडरलाईन केलेला भाग कोणता आहे, लुकिंग आफ्टर. आता लुकिंग आफ्टर म्हणजेच काय, लुक आफ्टर. राईट, लुक आफ्टर म्हणजेच काय, काळजी घेणे. तर इथं उत्तर काय येतं बघा पर्याय क्रमांक 4, टेक केअर. राईट, टेक केअर म्हणजेच काय, लुकिंग आफ्टर, काळजी घेणे, टेक केअर काळजी घेणे. आता याच्यामध्ये इस्केप म्हणजेच काय, पळून जाणे, रिव्हेंज म्हणजेच काय, बदला घेणे, सी म्हणजे पाहणे. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा इथं आता याच्यामध्ये बघा आपलं वन वर्ड पुन्हा आलं इथं. बघा इथं पहिलं वाक्य वाचून घ्या, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पॉजेस विच इज फॉरबिडन इन मॅनी कंट्रीज. ठीक आहे, आता बहुपत्नीत्व म्हणू शकतो आपण याला. बघा मॅरिंग मल्टिपल स्पॉजेस. राईट, तर याच्यासाठी अंडरलाईन केलेला भाग कोणत्या, मॅरिंग मल्टिपल स्पॉजेस. तर याच्यासाठी आपल्याला वन वर्ड द्यायचे, बाकी काय नाही. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2, पॉलिगेमी. राईट, पॉलिगेमी म्हणजेच काय, मल्टिपल स्पॉजेस. राईट, मॅरिंग मल्टिपल स्पॉजेस. पुढचा प्रश्न आहे, चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर अ सेंटेन्स. पुन्हा हे बघा इथं वन वर्ड दिले. वन वर्ड मित्रांनो वन भरतीच्या परीक्षेमध्ये येत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती सुद्धा फोकस करावं लागत आहे. ठीक आहे, आता येणाऱ्या प्रत्येक ग्रामरच्या परीक्षेमध्ये म्हणजे माझ्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला 2 किंवा 3 तरी वन वर्ड दिल्या जातील. बाकी व्हॉईस असेल, DSIS असतील आणि बाकीचं ग्रामर असेल. बघा इथं पुन्हा काय दिले, अ मेडिसिन टू counteract poison, a medicine to counteract poison.
तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 अँटीडोट. ठीक आहे, विषावरती रामबाण उपाय असतो अँटीडोट. पुढचा प्रश्न, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग न्यू स्कीम फॉर द पुअर. बघा इथं काय म्हणले, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज लॉन्चिंग न्यू स्कीम फॉर द पुअर. क्वेश्चन समोर दिल्या ब्रॅकेटमध्ये, आयडेंटिफाय द टाईप ऑफ टेन्स. काळाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. बघा काळाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. बघा इथं मेन वर्ब पकडा. मेन वर्बला आय एन जी लागले का? बघा आय एन जी लागलं तर ते 100% कंटिन्युअसमध्ये गेले. ठीक आहे, आणि बाकी त्याच्या अगोदरचा जे एच व्ही भेटायला ना तुम्हाला इज नावाचा, तर ते तुम्हाला प्रेझेंटमध्ये भेटते. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता काळ तयार होतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. बघा ना इथं सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर एच व्ही आहे, ॲमेझारपैकी इज घेतले, त्यांच्यानंतर V4 घेतले, राईट. त्याच्यानंतर ऑब्जेक्टसुद्धा आले. आता सब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आता हे फॉर्म्युला कशामध्ये जातो तुमचा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये जातो. पुढचा प्रश्न, फाइंड द सिमिलर वर्ड फॉर द गिवन वर्ड कमेंट्स. ठीक आहे, सिमिलर वर्ड म्हणजेच काय? सिनोनिम सांगायचे तुम्हाला. आणि ते शब्द काय दिला आहे? कमेंट्स. या शब्दासाठी आपल्याला सिनोनिम द्यायचे. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 सुरुवात, बिगिन, राईट. कमेंट्स म्हणजे काय? सुरुवात. तर याचं सिनोनिम काय येतं? बिगिन. हे तिन्ही शब्दाचा तुम्हाला अर्थ माहीत असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड. बघा पुन्हा सिनोनिम आले. तर कोणत्या शब्दासाठी? आता झेस्ट या शब्दासाठी, राईट. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 एन्थुझियाझम, उत्साही. ठीक आहे, झेस्ट म्हणजे उत्साही, एन्थुझियाझम म्हणजे उत्साही. तर याला सिनोनिम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट. बघा इथं काय दिले? वन हू इज न्यू टू अ प्रोफेशन. बघा हा नवीन असेल तुम्हाला, तर याचं वन वर्ड सांगायचे. नवीन आहे प्रश्न, बघा ध्यानात ठेवा. वन हू इज न्यू टू प्रोफेशन, व्यवसायामध्ये नवीन आलेला. तर त्याला इंग्लिशमध्ये वन वर्ड आहे. कोणता आहे तो? पर्याय क्रमांक 4 नो वॉइस म्हणतात त्याला. काय म्हणतात? नो वॉइस मीन्स वन हू इज न्यू इन टू प्रोफेशन. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सॉरी, इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड म्हणले. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड, चुकीचा स्पेलिंग असलेला पर्याय आपल्याला शब्द द्यायचा आहे. तर यासाठी बघा पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य आहे. आता ग्रामरमध्ये ना स्पेलिंग चुकलेली आहे. ग्रामरची स्पेलिंग येते बघा इथं ईच्या जागी ना, ईच्या जागी इथं ए येते. ठीक आहे, ग्रामर आहे GRAMMAR. बाकी तिन्हीसुद्धा बरोबर आहेत. ठीक आहे, विटॅमिन तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, विटॅमिन माहीत असेल तुम्हाला. नॅशनल त्याचा अर्थ माहीत असेल. एक्स्टसी म्हणजे काय? एक्स्टसी म्हणजेच काय? एकदम अत्यानंद, जास्त आनंद झालेला. पुढचा प्रश्न पाहू. अ पर्सन हू इज एबल टू स्पीक सेव्हरल लँग्वेजेस. अ पर्सन हू इज एबल टू स्पीक सेव्हरल लँग्वेजेस, असा व्यक्ती जो बरेच भाषा बोलू शकतो. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतो बघा पर्याय क्रमांक 4. त्याला पॉलिग्लॉट म्हणतात. काय म्हणतात? पॉलिग्लॉट. फक्त 2 भाषा बोलत असेल तर त्याला बायलिंग्वल घ्या, आणि बऱ्याच भाषा बोलत असेल सेव्हरल लँग्वेजेस तर त्याला काय म्हणा? पॉलिग्लॉट म्हणा. ठीक आहे, पॉलिग्लॉट. आता डम म्हणजे काय? मूक असणं. स्पीकर म्हणजे वक्ता, तुम्हाला माहीत असेल. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द गिवन वर्ड ल्युसिड. ल्युसिड. ठीक आहे, लुसिड या शब्दाला सिनोनिम द्यायचे आपल्याला, राईट. तर लुसिड म्हणजे काय पहिलं पाहून घ्या. लुसिड म्हणजे एकदम स्पष्टपणे. ठीक आहे, तर यासाठी बघा पर्याय क्रमांक 1च त्याला मॅच होतोय, क्लिअर नावाचा, राईट. क्लिअर नावाचा सिनोनिम मिळेल त्याला. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अपोजिट वर्ड फॉर द गिवन वर्ड एक्स्टसी. बघा अपोजिट वर्ड द्यायचे, विरुद्धार्थी शब्द अँटोनिम. कोणत्या शब्दासाठी द्यायचे? एक्स्टसी, राईट. एक्स्टसी या शब्दाला आत्ताच मी अर्थ सांगितला बघा. एक्स्टसी म्हणजेच काय? अत्याधिक आनंद. ठीक आहे, खूप खुश असलेला. तर याला आपल्याला अपोजिट द्यायचे. मग आपण याला काय देऊ शकतो बघा? पर्याय क्रमांक 4 ॲगोनी. ठीक आहे, आता बाकी 3 सुद्धा बघा, हे जॉय, हे प्लीज्ड, हे हॅपी, हे याला सिनोनिम आहेत, राईट. आणि याचा अँटोनिम म्हणलं तर फक्त एकच आहे, ॲगोनी. आता पर्यायानुसार तुम्ही जाऊ शकता, राईट. बघा तिघं सुद्धा सिनोनिम आले, तर एकच जो विरुद्ध आले तोच याच्या विरुद्ध असणार आहे एक्स्टसीच्या. पुढचा प्रश्न, अ मॅन कॅन स्पीक मेनी लँग्वेजेस, मेक इट इंटू पॅसिव्ह व्हॉइस. बघा इथं वाक्य काय दिलं आपल्याला? अ मॅन कॅन स्पीक इंटू मेनी लँग्वेजेस. याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायला सांगितलं? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. म्हणजे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्य आहे, पॅसिव्ह करताना त्याला थोडं आपल्याला फॉर्म्युले टाकावं लागतात. तर याच्यामध्ये वाक्य बघा, याच्यामध्ये कॅन आले, मॉडेल वर्ब आला आहे, बरोबर. तर मॉडेल वर्ब आला ना, मग फॉर्म्युला कसा बनतो बघा? ऑब्जेक्ट प्लस मॉडेल, राईट. जे मॉडेल आले तेच, त्याच्यानंतर बी ॲड करायचे, त्याच्यानंतर V3, त्याच्यानंतर प्लस बाय सब्जेक्ट. मग पहिलं बघा इथं असं ऑब्जेक्ट कोणता येतं आपला? पॅसिव्हच्या फॉर्म्युल्यानुसार ऑब्जेक्ट येतो आपला मेनी लँग्वेजेस. बघा इथे मेनी लँग्वेजेस कुठं पर्याय क्रमांक 1ला सुद्धा आहे, 3ला आणि 4ला सुद्धा आहे. बघा इथं पर्याय क्रमांक 2 कटतोय.
त्याच्यानंतर काय करायचे, इथं जे मॉडेल वर्ब आला तेच आपल्याला घ्यायचे. ठीक आहे, इथं पण मॉडेल वर्ब घेतला आहे, 1ला घेतला आहे, 3ला घेतला आणि 4ला सुद्धा घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला बी ॲड करायचे. आता मला सांगा बी ॲड असलेला कोणता पर्याय आहे, 1 आणि 4 आहे. आता बघा आपला तिसरा पर्यायसुद्धा कटला, राईट. मग आता मला सांगा व्हॉईसमध्ये आपलं जे क्रियापद असते ते नेहमी तिसऱ्या रूपामध्येच असेल, तिसरं रूपच लागतं, व्हर्ब थर्ड फॉर्म. ठीक आहे, तर इथं तिसरं रूप कुठे आलं बघा, पहिला क्रमांक आहे बघा. मग यासाठी उत्तर कोणतं येतं बघा, पर्याय क्रमांक 1. बघा पर्याय क्रमांक 1 काय दिले, मेनी लँग्वेजेस कॅन बी स्पोकन बाय अ मॅन. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. राईट, गिवन सेंटेन्स चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वाक्य काय दिले, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठीक आहे, अ पर्सन हू ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठीक आहे, नवीन जागेवरती, ठीक आहे, जाणारा, ट्रॅव्हलर. तर याला आपण एक वन वर्ड द्यायचे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1, इटिनरंट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, द सायन्स विच स्टडीज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसीजेस इज कॉल्ड ॲज. ठीक आहे, इथं काय म्हणलं बघा, विज्ञानाची अशी कोणती शाखा आहे ज्याच्यामध्ये कारणे आणि इफेक्ट्स ऑफ द डिसीज, राईट, रोगाचा परिणाम आणि कारणे त्याच्यामध्ये शोध घेतला जातो. तर याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3, पॅथॉलॉजी. कायचा आहे तो उत्तर, पॅथॉलॉजी. बाकीचे इथं मिनिंग मी दिलेत बघा, पाहू शकता. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन बी इन सेवन्थ हेवन इन द सेंटेन्स गिवन बिलो. हां बघा, हे प्रश्न थोडं समजून घ्या अगोदर. आपल्याला इथे इडियोमॅटिक एक्सप्रेशन दिलेली आहे बघा. काय ते एक्सप्रेशन, बी इन हेवन, बी इन सेवन्थ हेवन, राईट. हे एक्सप्रेशन आहे जे आपल्याला वाक्यामध्ये दिले, तर याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. वाक्य पाहून घ्या अगोदर. सिन्स ही गॉट फर्स्ट रँक ही हॅज बीन इन सेवन्थ हेवन. आता सेवन्थ हेवन म्हणजेच काय, एकदम खुश असलेलं, खूपच जास्त, राईट. आता ह्याच्यामध्ये बघा, आता बघा वाक्य थोडं समजून घ्या. ठीक आहे, तो पहिला आला, राईट, त्याची पहिली रँक आली, त्याच्यामुळं काय झालं, ही इज इन द सेवन्थ हेवन. ठीक आहे, तर बघा पहिल्या आल्यावर माणूस का खुश होतो का दुःखी होतो, खुशच होणार आहे, राईट. तर याच्यामध्ये का फील प्राऊड तर येणार नाही. ठीक आहे, पहिलेच म्हणले की हा खुशीशी रिलेटेड प्रश्न आहे, राईट, शब्द आहे सेवन्थ हेवनमध्ये. तर एक्स्ट्रीमली म्हणजेच का एकदम जास्त, अत्यंतिक. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, टू बी एक्स्ट्रीमली हॅपी. प्लेजर म्हणजे सुद्धा आनंदी होतो, बरोबर, प्लेजर म्हणजे सुद्धा आनंदी, पण इथे एक्स्ट्रीमली घ्यावं लागतं सेवन्थ हेवन म्हणल्यावर. ठीक आहे, खूपच जास्त. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो. इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. वाक्य काय दिलं पहा, रोहन सेड आय एम व्हेरी बिझी नाव. अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, बरोबर. इथं बघा लास्टला फुल स्टॉप आले, म्हणजे आपल्याला इथं कनेक्टर म्हणून दॅट घ्यायचे, हे सर्व कॉमा वगैरे काढून. बघा इथं काय तर रोहन सेड दॅट, राईट. आता इथं ॲम आले ना, तर ॲमच्या ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला, वॉज घ्यावं लागेल, राईट, वॉज किंवा वेअर. आता इथं बघा, इथं आपल्याला वॉज घ्यावं लागतं कारण की आपल्याला आय ही मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, तर यासाठी बघा उत्तर काय तर पर्याय क्रमांक 3 बघा, रोहन सेड दॅट ही वॉज म्हणजेच काय. ठीक आहे, रोहन सेड दॅट ही वॉज म्हणजे रोहनच वॉज व्हेरी हॅपी देन. नाऊ कशामध्ये कन्वर्ट होते, देनमध्ये, ध्यानात ठेवा. पॉइंटर वर्ड्स आहे नाऊन, त्याचं देनमध्ये कन्वर्ट करावं लागते इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स. बघा पुन्हा पॅसिव्ह व्हॉइस आला आहे. वाक्य काय दिलं बघा, प्लीज डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस. ठीक आहे, प्लीज डू नॉट स्मोक इन द पब्लिक प्लेस. तर यासाठी आपल्याला काय करायचं, याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. आता वाक्य तुम्हाला समजता आलं पाहिजे, हे कोणत्या टेन्समध्ये वाक्य जात नाही आहे, राईट. हे आपलं चाललं इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, राईट, आज्ञार्थी वाक्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ऑर्डर येतं, रिक्वेस्टसुद्धा येते. आता प्लीज नावाचा शब्द रिक्वेस्ट घेऊन आला या वाक्यामध्ये बघा. तर यासाठी बघा रिक्वेस्टवाला एकच पर्याय दिसतो तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये, राईट. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक प्लेस. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक प्लेस, बरोबर. चलो पुढचा प्रश्न, कॅन दिस क्वेश्चन्स बी सॉल्व बाय मी. कॅन दिस क्वेश्चन्स बी सॉल्व बाय मी. चेंज द व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. हां आता बघा इथं तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइससुद्धा दिलं नाही, पॅसिव्हसुद्धा दिलं नाही, फक्त त्यांनी काय म्हणलं, चेंज द व्हॉइस म्हणले, राईट. वाक्याचा प्रयोग बदलायचा आहे. आता आपण बघूया वाक्य आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे का पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. वाक्य बघा, कॅन दिस क्वेश्चन्स बी सॉल्व बाय मी. आता इथं बघा तुम्हाला 2-3 पॉईंटवाल्या गोष्टी सापडलेत बघा, बाय यायले आणि लास्टला मी यायले, राईट. म्हणजे तुमचं 100% वाक्य चाललं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. आता याला आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं, राईट. आता ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बघा, इथं जे आलं ना मी, तर याचं ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आयमध्ये कन्वर्जन होते, राईट. आता इथं बघा आय कुठं आले बघा, इथं सुद्धा आहे, चारही पर्यायामध्ये सुद्धा आय आहे. पण इथं क्वेश्चन बघा, यस नो टाईप क्वेश्चन आहे. कोणता आहे,
येस नो टाईप क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. कारण की मॉडेल ऑक्झिलरी अगोदर वापरली त्यांनी. काय ना मग मॉडेल ऑक्झिलरी वापरली तर ठीक आहे, हा पर्याय कटला आणि हा पर्याय सुद्धा कटला, कारण की आपल्याला क्वेश्चनवाला पर्याय पाहिजे. बघा इथे 2 पर्याय उरतात आता आपले. आता बघा कॅन आय सॉल्व दिस क्वेश्चन्स, राईट. बघा इथं दीज आले आणि वाक्यामध्ये सुद्धा आपले दीजच आहे. इथं धीस आले तर हा पर्याय आपला कट झाला. मग पर्याय कोणता उरतो आपला? पर्याय क्रमांक 1, कॅन आय सॉल्व दिस क्वेश्चन्ससुद्धा ठीक आहे, हा पर्याय एकदम बरोबर आहे आपला ॲक्टिव्हाइजसाठी. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक आहे, वाक्य काय दिलं बघा, द बॉय द फिश. बघा इथं काय म्हणलं, द बॉय द फिश. आता इथं आपल्याला वर फॉर्म टाकायचे. बघा ना इथं काय दिलं बघा, बघा इथं हॅव दिले, हॅवसोबत कधी पण V3 जाते. कॅच हे काय V3 आहे त्याचं. इथं हॅज दिले त्याच्यासोबत सुद्धा V3 जाते. इथं कॅचेस दिले त्यांनी. आता इथं येते काय पर्याय क्रमांक 2, कॉट. द बॉय कॉट द फिश, त्या मुलाने ठीक आहे मासा पकडला किंवा माशी पकडली. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल आर्टिकल. आर्टिकलचा यूज करायचं मित्रांनो. आर्टिकलच्या धड्याला थोडं फोकस करा, कारण की ते आता ना एक्झाममध्ये बघा थोडं म्हणजे एकदम बारीक बारीक चुका पकडायला लागलेत ते. आपण टेन्सेस करून बाजूला व्हायलो, पण हे आता आर्टिकल आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हे करणं गरजेचं आहे. बघा इथं वाक्य काय दिले, माय मदर इज ऑनेस्ट वुमन. माय मदर इज ऑनेस्ट वुमन. आता इथं काय दिलं बघा, आर्टिकल घ्यायचे. शब्द बघा इथं ऑनेस्ट आला, राईट. जेव्हा ऑनेस्टचा उच्चार समजा या वाक्यामध्ये आलेला एच जेव्हा सायलेंट होतो, राईट, तेव्हा हा ऑनेस्ट बनतो, राईट. मग इथं आपल्याला काय येतं, ॲन नावाचा आर्टिकल येतं. काय येतं, ॲन वुमन, राईट. मग उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 4, माय मदर इज ॲन ऑनेस्ट वुमन. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड लेझी. सिनोनिम समानार्थी शब्द कोणत्या शब्दासाठी, लेझी. आता बघा एनर्जेटिक तर येणार नाही, सोडून टाका. ॲक्टिव्ह सुद्धा येणार नाही, ॲक्टिव्ह तर त्याच्या विरुद्ध झालं ना. युजफुल सुद्धा नाही. मग काय उरलं ऑप्शन, पर्याय क्रमांक 2, स्लगिश. स्लगिश म्हणजे सुद्धा आळशीच. पुढचा प्रश्न, चेंज द व्हॉइस. पुन्हा चेंज द व्हॉइस. बघा वाक्य काय दिलं, रीड दिस लेसन, राईट. रीड दिस लेसन याचं चेंज द व्हॉइस करायचं. वाक्य आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ध्यानात ठेवा, कारण की इथं क्रियापदानं सुरुवात झाली आणि क्रियापदानं जे वाक्य सुरू होतात त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो आपण, ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक फॉर्म्युला याचा. पहिलं लेट येतं, त्याच्यानंतर ठीक आहे ऑब्जेक्ट येतं, लेट येतं ऑब्जेक्ट येतं, त्याच्यानंतर बी येतं, त्याच्यानंतर V3, ठीक आहे. बघा इथं मग काय येतं, पर्याय क्रमांक 1 उत्तर योग्य राहिल्याचं. लेट आले, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आला धिस लेसन, त्याच्यानंतर आपण बी ॲड केले, राईट. एक मिनिट, पर्याय क्रमांक थोडं चुकलं आपला. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, राईट. लेट आले, धिस आलं, त्याच्यानंतर बी ॲड केलं, त्याच्यानंतर रीडचं V3 काय येतं, रेड येतं, राईट. रीड, रेड, रेड. स्पेलिंग तीच राहणार आहे, ध्यानात ठेवा. त्याचं V2 V3 V4 सॉरी V1 V2 V3 सेम आहे रीड या शब्दासाठी. पुढचा प्रश्न, आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट, राईट. वाक्य दिले, वाक्याचा आता खाली प्रश्न दिला आपल्याला, चेंज इंटू पास्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्याला आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये टाकायचं आहे. वाक्य काय दिलं पाहून घ्या अगोदर, आय स्टूड ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट, राईट. बघा वाक्य कशामध्ये कन्वर्ट करा, तुम्हाला फक्त एक हेल्पिंग वर्ब लागते आणि एक मेन वर्ब लागतं, राईट. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय दिलं, इथं मेन वर्ब दिले स्टूड, राईट. आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय तो आपला, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस आणि V4 म्हणजेच काय क्रियापदाला ING लागलेला शब्द घ्यायचा आहे. आता इथं बघा तुमचा इथून काय शब्दाला हे जे द दिसाले ना, द पोर्चपासून, बघा इथं द पोर्चपासून जो शब्द दिसाला आणि तो काय आपला चेंज होणार आहे, याचा काय काळ चेंज होत नाही, राईट. काळ फक्त चेंज होतो क्रियापदाचा. आता याच्यामध्ये बघा, बघा इथं वॉज वेअर कुठे आले आणि V4 कुठे आले ते आपल्याला पाहायचं. बघा ह्याच्यामध्ये हे तर पर्याय गेला, आय ॲम हे जाते तुमचं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये, राईट. हा पर्याय जातो तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. बघा इथं पर्याय क्रमांक 3 यायला बरं का, राईट. 3 यायला बघा, आय वॉज, राईट. आय वॉज स्टँडिंग ऑन द पोर्च डम्ब अँड एक्सपेक्टंट, हे बघा पर्याय बरोबर आहे, ठीक आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. आता खालचं चुकलं आहे, कारण की खालचं कसं काय चुकतं आहे बघा, वेअर आलेत, राईट. आयसोबत कधी वेअर जात नाही, वॉज जातं, ध्यानात ठेवा, राईट. बघा मग पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्ससाठी. आणि वरचा जो पर्याय आहे ना, पर्याय क्रमांक 2, हा येतो आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. पुढचा प्रश्न, फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द गिवन सेंटेन्स. वन वर्ड द्यायचं आपल्याला. वाक्य काय द्याल बघा, अ पर्सन हू ग्रेटली ॲडमायर समबडी ऑर समथिंग. अ पर्सन हू ग्रेटली ॲडमायर समबडी ऑर समथिंग. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4, डिवोटी. काय म्हणतो याला, डिवोटी. बघा, रीड द गिवन सेंटेन्स अँड मेक इट इनटू सुपरलेटिव्ह डिग्री. ठीक आहे, चलो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. वाक्य काय दिलं पहिलं वाचून घ्या आपण, ठीक आहे. आपल्याला कशामध्ये जायचं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं, ध्यानात ठेवा. वाक्य काय दिलं समजून घ्या,
व्हेरी फ्यू बिझनेसमॅन आर ॲज रिच ॲज प्रशांत. व्हेरी फ्यू बिझनेसमॅन आर ॲज रिच ॲज प्रशांत. इथं बघा तुम्हाला ओळख कशी असते बघा, ॲज दिले की वाक्य जातं आपलं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, ध्यानात ठेवा. राईट. आणि इथं व्हेरी फ्यू ही एक सुद्धा हिंट आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असलेली. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे. तर इथं बघा जेव्हा व्हेरी फ्यून वाक्याची सुरुवात होते ना, तेव्हा वाक्यामध्ये ना वन ऑफ द नावाचं, ठीक आहे, एक ग्रुप ऑफ वर्ड्स येते. राईट. वन ऑफ द नावाचं. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर सापडतं. बघा पर्याय क्रमांक 1मध्ये आले प्रशांत इज वन ऑफ द. राईट. सुपरलेटिव्ह डिग्रीचं इथं जे रिच आला ना, त्याला तिसरं रूप काय येतं ॲडजेक्टिव्हमध्ये, रिचेस्ट बिझनेसमॅन. ठीक आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. बघा इथं काय म्हणले, वाक्य दिले, अंडरलाईन केले, त्याचं आपल्याला ऑपोजिट द्यायचे, विरुद्धार्थी शब्द. वाक्य काय, रिया रिलक्टंटली डिड हर ड्युटी. आता रिलक्टंटली म्हणजेच का ना खुशीने. ठीक आहे. मन नव्हतं तिचं तरीसुद्धा तिनं जॉब केला. तर याच्यामध्ये बघायचं आपल्याला काय द्यायचं, याचा अपोजिट द्यायचे. राईट. अपोजिट, विरुद्धार्थी शब्द द्यायचे आपल्याला. तर यासाठी उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 2 विलिंगली. राईट. तिनं ना खुशीने केलं ना, मग विलिंगली केला, खुशीने केला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द वन वर्ड सबस्टिट्यूशन. ओके. वाक्य काय दिलं बघू आपण, डायरेक्ट इथं वन वर्ड दिले. ठीक आहे. वन वर्ड दिले, पुढचं वाचायची गरज नाही आपल्याला. बघा वन वर्ड काय, अ पर्सन हु इज ब्लेम फॉर समथिंग दॅट समवन एल्स हॅज डन. ठीक आहे. दुसऱ्याच्या गुन्ह्यासाठी, ठीक आहे, तिसऱ्याला समजा सजा वगैरे होणे. राईट. एकाच्या चुकीसाठी दुसऱ्याला शिक्षा, म्हणजे याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये बघा, बळीचा बकरा म्हणतो बघा. राईट. तर यासाठी उत्तर काय तर बघा पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य आहे यासाठी. स्केप गोट. काय म्हणतो आपण याला, स्केप गोट. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा इथं काय झाले. हां मित्रांनो, महत्त्वाची सूचना, 31वा प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंच आहे मित्रांनो, कारण की कमेंट करत चला. मलासुद्धा तुम्हाला पेपर द्यायला थोडा टाईम लागतो, काढावं लागतात. तुम्ही कमेंट केला तर मलासुद्धा कळेल की तुम्ही व्हिडिओ पाहत आहात. ठीक आहे. बघा 31वा प्रश्न तुमच्यासाठी आहे. बघा प्रश्न काय दिला आहे. राईट. वन वर्ड द्यायचे आपल्याला. ठीक आहे. वन वर्ड द्यायचे, ध्यानात ठेवा. बघा इथं काय दिले, ही किल्ड हिज ओन मदर टू ॲक्वायर हर प्रॉपर्टी. राईट. ही किल्ड हिज ओन मदर टू ॲक्वायर हर प्रॉपर्टी. पण इथं आपल्याला काय करायचं आहे, हायलाईट केलेला शब्द आहे आपला किल्ड हिज ओन मदर. राईट. स्वतःच्या आईची हत्या. राईट. तर यासाठी आपल्याला कोणता वन वर्ड देऊ शकतो ते आपल्याला सांगायचं आहे. बघा इथं 4 पर्याय दिलेत, पॅट्रिसाईड, फिलिसाईड, मॅट्रिसाईड आणि फ्रॅट्रिसाईड. आता जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आपण 12वा इंग्रजी व्याकरणवरील पेपर घेतलेला आहोत आणि एक्सप्लेनसुद्धा केलेला. आय होप तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल. ठीक आहे. उद्या आपला मराठी या व्याकरणवरील प्रश्नपत्रिका येईल उद्या. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.